गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असला तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी क्राईम टाइम गुन्ह्यांचा पर्दाफाश. गजनी चित्रपटामध्ये आमिर खाननं शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा आजार असणाऱ्या तरुणाची भूमिका केली होती. त्या सिनेमाच्या पटकथेशी साम्य असलेली घटना भिवंडीत घडली आहे. प्रवीण भांडारी यांना आपल्या पत्नीचा सुपारी देऊन खून केला आणि चोरीच्या उद्देशानं हा खून झाल्याचं नाटक तो करत होता. पण त्याचं नाटक फार काळ चाललं नाही. पोलिसांच्या हाती एक डायरी लागली आणि त्याच्या नाटकावर पोलिसांनी पडदा पाडला. कारण खुनाचा कट लक्षात राहावा म्हणून त्याने एका डायरीमध्ये त्या साऱ्या खुनाचं कथन लिहून ठेवलं होतं. पाहूया ही घटना. अभिनेता आमिर खानचा बहुचर्चित ठरलेला गजनी सिनेमा. अगदी त्या सिनेमासारखीच ही गोष्ट भिवंडीमध्ये. चंद्रा भंडारी यांची निर्घृण हत्या झाली. घरातला ऐवजही चोरट्यांनी नेला. त्यामुळे ही हत्या चोरीच्या हेतून झाल्याची नोंद पोलिसांनी केली. पण चंद्रा भंडारी यांच्या वडिलांनी या प्रकरणाचा तपास पुन्हा नव्यानं करण्यात यावा अशी मागणी केली आणि त्यानंतर जे समोर आलं ते सत्य हादरवणारं होतं. प्रवीण आणि चंद्रा भिवंडीत राहायचे. प्रवीण हे तांदूळाचे मोठे व्यापारी, पण व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. त्यांना गजनी सिनेमासारखाच शॉर्ट टर्म मेमरीचा आजार जडला होता. अगं जरा पाणी आणतेस का? पाणी आण ना जरा. पाणी. हा? पाणी मागितलं होतं ना तुम्ही? विसरलात? तू कुठे निघालीस? मी तुम्हाला सकाळी सांगितलं ना, राजश्रीकडे फंक्शन आहे आज, माझी मैत्रीण खास. राजश्री? ती हो हो तिकडे हो राहते. हो, चौकातली ना? हा. हो 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 विसरला? हो, पण तू एवढी नटून थटून चाललीस? हो फंक्शन आहे तिच्याकडे, जायला नको? कशी दिसते मी? छान दिसते ना? हा. आणि तुम्ही हे काय करताय? परत हा, लिहिणं वाटतं. मी ते पैसे परत लिहिणं चालू तुमचं? नाही, ते पैसे दिले होते ना मी. आहे हा माणूस आहे ना, सारखा विसरतो. इम्पॉसिबल ते आहे. पाणी दे ना. हे काय पाणी? हो हो, तू जा जा जा, तू जा. मी जाते आता, तुम्ही काय ते तुमचं लिहित बसा. हो हा? हो आणि बघा बाई येणार आहे, दार उघडा व्यवस्थित. हो. हा हा, चला आम्ही जाऊन येते, उशीर होईल मला. पुढे नटून तटून कोणातरी भेटायला जात असणार ही. खूप दिवसापासून बघतो हिला मी. कोणाला पैसे दिले होते मी? त्याला दिले होते की मी घेतले होते? हो, त्याला दिले होते. लक्षात राहत नाही म्हणून प्रत्येक गोष्ट डायरीत लिहून ठेवण्याची प्रवीणला सवयच जडली होती. पण मानसिक संतुलन बिघडतंय, त्याचा परिणाम आपल्या कामधंद्यावर होतोय याचं प्रवीणला काहीच पडलं नव्हतं. झोपला की काय हा? फोनच करतोय यार. हॅलो. अरे काय करतोय? दार का नाही उघडत? अरे पण तू आज येणार होतास ना? आलास म्हणजे काय? दारातच उभा आहे मी तुझ्या.
5 मिनिटं झाली दारातच उभा आहे. हो हो, उघड उघड. हा उघड. अरे बाबा आलो, थांब, ये. आता कुणाचा फोन आला? हॅलो. हा, माल टाकतो. हो, दिलं, पाठवलं होतं ना पण. अरे मी राजू शेठचा माल तिकडे ते सागरच्या इथे पाठवला. अरे हेच सांगायला मी तुला आलोय बाबा. आज सकाळपासून तो मला फोन करतोय. त्या 35 गोणीचं काय केलंस तू? तू मला सकाळपासून हैराण करतोय माहितीये फोन करून. पोहोचवलंस का तिकडे तू? हो, पण मी त्याच्याकडे पाठवले होते ना, कुणाकडे? सागरकडे. अरे सागरकडे नाही बाबा, राजू शेठकडे. सकाळपासून तो सांगतोय मला कोणी गेलाच नाही अजून. 35 गोणीचं काय केलंस? अरे डायरी लिहिलंस ना ते? तू डायरी लिहितोस माहितीये मला. वाच ते, वाच. बघ पानं जरा बघ. का विसरलास ते पण? हो. हो, लिहिले. राजू शेठला 25 गोण्या तांदूळ देणे आहे. अरे तूच लिहिलंयस ना? हे काय? मग लिहिलेलं वाचायचं पण विसरलास? दारू प्यायची, डान्स बार मध्ये पैसे उधळायचे, अय्याशी करण्यात तो पुरता डुंबून गेला होता. इतका की त्याला आपण काय करतोय याचं भानही नव्हतं. प्रवीणच्या या पैशांच्या उधळपट्टीने त्याच्या मानसिकतेबरोबरच आर्थिक स्थिती सुद्धा डबघाईला यायला लागली. थांबा, आले जरा. शी. आले वाटतं परत पिऊन. उघडता येत नाही काय? उघडला ना. हा कोण नवीन? नवीन नाही, धर्मा येतो. कोण धर्मा? नमस्ते. बायको माझी. याला कुठून पकडून आणलाय? पकडून जाय नाही, मला त्याने पकडून आणलंय. ती बाई आहे ना कामवाली, तिला कामावरून काढून टाकायचं. कशासाठी? ते बाईच्या जागी आपला बुवा काम कर. हे काय नवीन आता? नवीन नाही, चल. आणि त्यासाठी त्याने त्याची पत्नी चंद्राला मारहाण सुरू केली. तिच्या मागे माहेरहून पैसे आण असा तगादा लावायला सुरुवात केली. रोज रोज दारू पिऊन तो चंद्राला मारहाण करायचा आणि त्याची ही विकृती चंद्राला मानसिक तणावाखाली नेत होती. चंद्रा है? कौन चाहिए सर? चंद्रा है? आइए साहब, आइए बैठिए साहब, बैठिए. मैम साहब, आपसे कोई मिलने को आया है मैम साहब. दादा आलास? काय चंद्रे, ये बस. किती दिवसांनी भेटतोय आपण. हो ना. काय चंद्रे, कशी आहेस? ठीक आहे. ठीक आहे. चेहरा तर तुझा निस्तेज वाटतोय आज. दादा, मी तुला बोलवणार नव्हती रे आज, पण तसंच काही कारण आहे म्हणून बोलवलं. काय? खूप कन्फ्यूज आहे रे मी. तुला सांगू की नको असा विचार करते. अगं, काय झालं सांग ना बेटा. दादा, या माणसाने माझ्या आयुष्याची ना वाट लावली अगदी. आज सांगतेस काय? मी खूप सहन केलं, खूप ठरवलं तुला काही सांगायचं नाही, पण आता ना गळ्याशी आलंय सगळं, म्हणून मी तुला बोलवलं. बापरे, काय झालं? काय करतो काय? अरे, या माणसाचं ना धंद्यात अजिबात लक्ष नाहीये. मला वाटलं जाऊ दे, मुलांकडे बघे, पण तेही करत नाही रे तो. आणि घरात तो म्हणेल तसंच करायचं, बाकी काही नाही. माझं काही चालत नाही. तुला माहितीये, परवा आमची कामवाली बाई आहे ना, इतकी चांगली होती रे. कमी पैशात ना सगळं काम करायची. ते याने काय करावं, कुठला तरी एक माणूस आणून ठेवलाय, धर्मा का काय, मला नाव सुद्धा माहिती नाहीये त्याचं. तो मी आता आत आल्यावर आला तो. हो, त्याला आणलं. मला म्हणाला, हा
आता ना आजपासून हाच काम करेल. काय आहे दादा, तिला दिलं काढून. बरं कोण कुठला त्याची काही माहिती नाही, कसा विश्वास ठेवू मी दादा. बरं हे सगळं मी सहन करेन, पण त्याने ना खरंच आता नाही सहन होत. त्याने काय केलं माहितीये तुला? दारू पिऊन येतो रे रोज आणि मला मारलं त्याने. काय सांगतेस काय तू? 5 लाख रुपये मागतो. कुठून आणायचे दादा? 5 लाख? पण आपण तर मागच्या महिन्यातच त्याला पैसे दिलेले आहेत. हल्ली ना तो माझ्या चारित्र्यावर पण संशय घ्यायला लागलाय रे दादा. काय करू मी? What nonsense. तू रडू नकोस, तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. दादा मला कंटाळा आलाय रे. नक्की याच्यात काहीतरी मी मार्ग काढतो. तू घाबरू नको. आणि तो दारू पिऊन मला मारझोड करतो दादा. तू रडू नको. मी त्याच्यावरती नक्की मार्ग काढतो. दादा काहीतरी कर रे. पण तिने हिम्मत करून तिच्या माहेरकडच्या नातेवाईकांसमोर प्रवीणच्या अत्याचाराचा पाढा वाचला. चंद्राने तिची मुलगी विधी हिला शिक्षणासाठी तिच्या आजोळी ठेवलं. घरामध्ये प्रवीण, चंद्रा आणि त्यांचा मुलगा राहत होते. हा अर्णव, ट्युशनची बुक तर इथेच विसरलास रे. हा काय नुसता गेम खेळतो बघावं तेव्हा. आशाने का फोन? हा बोल ग. तू काय करते? हो ना, हो ग. नाही नक्की भेटूया, मला पण भेटायचंच आहे. चल जरा घाईत आहे, नंतर करू का फोन? हा त्याला जरा ट्युशनला सोडते. हा चल चल बाय. ओके बाय. चल लवकर, वेळ बघ किती झाला. ही हत्या कोणी केली? घरातला नोकर धर्मराज नेपाळीनं, तिचा पती प्रवीणनं, की आणखी कोणी? काय आहे या मर्डर मिस्ट्रीमध्ये आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. आपल्या ठरल्या प्लॅनप्रमाणे आपण करायचं. गेला मी तुझी वाट. आपण कामासाठी आणलेल्या धर्मराज नेपाळीने आपला विश्वासघात केल्यानं त्याला सोडू नका अशी विनवणी त्याने पोलिसांना केली. पोलिसांनी लागलीच रेल्वे पोलिसांची मदत घेतली आणि धर्मराज नेपाळीला अटक केली. पण तपासात नेपाळीने जी माहिती दिली ती धक्कादायक होती. हा खून दरोड्यासाठी नाही तर चंद्रा भंडारीची सुपारीच देण्यात आली होती आणि ती सुद्धा तिच्याच पतीने प्रवीणने.
राशीद बोल भाई, ॲडव्हान्स दिले तुला मी, काम झाल्यावर अजून देईन का. आणि धर्मा, तू नोकर बनून माझ्या घरी यायचं. माझ्या बायकोच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं. ती किती वाजता कुठे जाते, कुणाला भेटते, कुणाला फोन करते, याचा सर्व हिशोब तू ठेवायचा. काय काळजी करायची. आणि जसा मोका मिळेल ना, तो मोका साधून काय करायचं, कळलं का. ही डायरी वाचून पोलीसही अवाक झाले, कारण या डायरीत त्याने पत्नी चंद्राच्या खुनाचा कट स्पष्टपणे लिहिला होता. राशीद पावले याने हा खून केला, तर धर्मराज नेपाळीला यामध्ये मोहरा बनवण्यात आला. पोलिसी खाक्या दाखवल्यावर प्रवीणने सुद्धा गुन्ह्याची कबुली दिली. अजिबात खोटं बोलायचं ना माझ्या समोर. काय ते क्लिअर सांग, बायकोच्या मर्डर प्लॅन मध्ये तू होतास का नाही. काय नव्हतो तू, खोटं बोलू नकोस. बघ पोलीस खातं या, पोलीस खातं मग भले भले लोक. सांग आता, खरं सांग. डायरी लिहितोस तू. कुणाला किती पैसे दिले, कुणाला किती माल दिला ते लिहायला लागेल. बायकोच्या मर्डरसाठी किती पैसे दिले, किती पैसे दिले सांग. माझ्या बायकोत माझा जाऊन ठेव, आणि मला माझ्या अडचणीला पैसे देत नव्हते. तिच्या भावाने मला पूर्ण संस्कृती दिली. माझा मित्र धर्मा आणि राशीद याने घेऊन प्लॅन बनवला आणि बायकोचा मर्डर केलं. मध्ये हा फार अय्याश होता. त्याला लेडीज बारमध्ये जाणं, पैसे उडवणं, ह्या कारणामुळे त्याच्या धंद्यामध्ये त्याला पूर्ण लॉस झाला होता. त्यांनी त्याच्या सासऱ्याकडं 50 लाख रुपयाची मागणी केली होती, परंतु पत्नीने ते 50 लाख रुपये देऊ नका म्हणून त्याच्या वडिलांना सांगितलं होतं. ह्या कारणावरून त्याचा पत्नीच्या मनामध्ये राग होता आणि तो वेळोवेळी पत्नीचे शारीरिक मानसिक छळ करायचा. चंद्रा भंडारी यांच्या वडिलांमुळे हे गुंतागुंतीचं प्रकरण सुटलं. फक्त आपली अय्याशी, नशा आणि मौज मजेसाठी प्रवीणने आपल्या पत्नीची हत्या घडवली, तर त्याला या गुन्ह्यात साथ देणाऱ्या दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंडाची सजा सुनावण्यात आली. डोक्यानं जरा कमी असल्याचं नाटक करणारा प्रवीण बराच शातीर निघाला. त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून आणि लोकांपासून तुम्ही सतर्क राहा, कारण दिसतं तसं प्रत्येक वेळी नसतं. रवींद्र शिंदे, IBN लोकमत, भिवंडी. घरात दरोडा टाकून चोरट्यांनी चोरीच्या उद्देशानं चंद्रा भांडारी यांचा खून केला असा बनाव करण्यात प्रवीण यशस्वी झाला होता. मात्र चंद्रा भांडारी यांच्या वडिलांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याची विनंती पोलिसांना केली आणि चंद्रा भांडारी यांच्या सतर्कतेमुळे या खुनाचा उलगडा झाला. तुम्हीही सतर्क राहा, कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. तुम्ही सावध राहा, प्रत्यक्षाने पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.